Okay, nobody is interested. चलो, not an issue. We'll quickly revise हम क्या क्या सीख रहे हैं, what we are learning. Okay, we started day one. हमने start किया था with understanding, data understanding, right? उससे भी पहले data analytics और what is data analytics, what data analyst does, उसका काम क्या रहता है. Yes. Okay, you can come inside. हाँ, येऊन बसून घ्या. चालू आहे लेक्चर आता. हो, इथेच आहे. चेअर. ओके, सो वी स्टार्टेड डे वन ला आपण सांगितलं होतं की डेटा अनालिस्ट चं जॉब काय असतं, जॉब प्रोफाईल काय असतं, किंवा नक्की काम कुठे करतात, कसं करतात, किंवा कोणाला गरज आहे, कुठल्या इंडस्ट्रीत गरज आहे, याविषयी आपण सांगितलं होतं. मेजरली देअर टास्क इज टू फाइंड इनसाइट्स अँड ऍक्शन स्टेप्स. म्हणजे इनसाइट्स फाइंड आउट करणे. Sorry. Okay, I was revising. Okay, I see few people are joining for the first time. Okay, do you know and Vijay, तुमचा पहिला लेक्चर आहे की you already attended the lectures? नाही सर, ऑफलाईन होता, आता मी ऑनलाईन करतोय अटेंड. Okay, okay. What about Vijay? What else? मी अटेंड केलेले सर. Okay, ठीक आहे, चालेल. होमवर्कचं काय स्टेटस आहे? बिकॉज नो बडी इज प्रेझेंटिंग. होमवर्क तुम्हाला स्क्रीन प्रेझेंट करायचं होतं, राईट, इनिशियली? Okay, if you are not done, then submit it in the group. Group मध्ये homework करून हे करा, share करा तुमच्या files. Okay? Everyone, those who are joined late. ठीक आहे, तर पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं डेटा अनालिस्टचं काय काम असतं. डेटा अनालिस्ट इज इनसाइट्स अँड ऍक्शन्स. म्हणजे पूर्ण डेटा असतो, त्या डेटावरून हायलाइटिंग पॉइंट काय सांगायचं. सो एक्झाम्पल, आपण सेल्सचा डेटा घेतला तर आपण सांगितलं की या वर्षी किती सेल झाला, मागच्या महिन्यात किती झाला, या महिन्यात किती झाला, कितीचं प्रॉफिट झालं. ऑल दिस वन लाइनर जे असतात, एका एका लाईन मध्ये आपण जे समरी सांगतो, दीज आर नथिंग बट इनसाइट्स. आणि इनसाइट्स वरून तुम्हाला ऍक्शन्स सजेस्ट करायला लागतात. ऍक्शन म्हणजे समजा की एक प्रोडक्ट आहे तुमचं, मे बी यू आर सेलिंग सम वॉशिंग मशीन. तर वॉशिंग मशीनचं तुम्ही ऑब्झर्व करताय की लास्ट 4-5 महिने झालं इट इज लॉस मेकिंग. एक लास्ट इयर मध्ये तुम्ही कम्पेअर करा, लास्ट इयरला इट वॉज लॉस मेकिंग. तर तुम्ही असं सजेस्ट करू शकता की दिस इयर वी विल डिसकंटिन्यू. आपण हे विकायचं नाही, बंद करू शकतो. याच्याऐवजी दुसरा प्रोडक्ट लॉन्च करा. नाहीतर याला क्वालिटीचं इश्यू आहेत किंवा काय इश्यू आहे, त्याचा इश्यू सॉल्व्ह करून आपण मग हे सेल करू शकतो. याच्यामुळे काय होईल की तो कंपनीचं नुकसान नाही होणार, रेप्युटेशन खराब नाही होणार, ऍज वेल एज आपल्याला रिपेअर किंवा वॉरंटी मध्ये रिप्लेस वगैरे काही द्यायची गरज नाही, राईट. तर हे सगळं यू नीड टू गिव्ह देम ऍज अ सजेशन. कारण इन अ कंपनी एव्हरी डे, एव्हरी मिनिट द डेटा इज जनरेटेड. तर तेवढा डेटा ऑब्झर्व करून त्यातनं माहिती सांगणे इज व्हेरी डिफिकल्ट. as in you cannot find the insights and actions. So that's why they hire a data analyst. Data analyst ला ते hire करतात. The next process starts with data. म्हणजे कधी आपल्याकडे जेव्हा डेटा येतो, it goes through different steps. तर first and foremost is data understanding. It starts with data understanding. डेटा मध्ये कोणकोणते कॉलम आहेत. If I want to give an example, okay,
हा एक डेटा आहे तुमच्याकडे. समजा स्टुडंट्स आहेत आणि त्यांचे स्कोर कार्ड आहेत, मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, एव्हरेज. और इथे यू कॅन थिंक ऑफ समथिंग लाईक दिस. ओके, इथे टेबल, चेअर अँड ऑफिस फर्निचर आहे. रिव्हेन्यू इज नथिंग बट किती सेल झालंय त्यांचं. पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन इन प्रॉफिट, म्हणजे प्रॉफिट मध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, म्हणजे तुम्ही जर एक टेबल विकला तर 20% मार्जिन आहे त्याच्यात. ऑफिस फर्निचर मध्ये 15%, चेअर मध्ये 25%, असं वेगवेगळे मार्जिन्स असतात. सो व्हॉट वी डिड इज, आपण हे सगळे कॉलम मध्ये काय डेटा आहे, वाय दिस कॉलम एक्झिस्ट, हाऊ दिस कॉलम इज इम्पॉर्टंट, हे सगळं डेटा अंडरस्टँडिंग पार्ट मध्ये कम्प्लीट करतो. देन नेक्स्ट वन इज डेटा फॉर्मॅटिंग. डेटा फॉर्मॅटिंग मध्ये आपण सिलेक्ट करून डेटा यू सिलेक्ट, राईट क्लिक, फॉर्मॅट सेल्स. नाव हिअर डिफरंट डेटा टाइप्स आर अवेलेबल. वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत, ते वेगवेगळ्या डेटा टाइप्सचा यूज करून आपण डेटाला स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये, आता डेट असेल तर डेट करतो, टाइम असेल तर टाइम, पर्सेंटेज, नंबर, करन्सी, डिपेंडिंग अपॉन इट्स यूज केस आपण सिलेक्ट करतो. तिथं स्पेशल आणि कस्टम्स पण आहेत. जर तुम्हाला काही कस्टम रिक्वायरमेंट असेल तर यू कॅन सिलेक्ट हिअर इन द कस्टम्स. ओके, so this comes under data formatting. Then next question is next step is quick insights. Quick insights मध्ये आपण बघितलं होतं कंडिशनल फॉर्मॅटिंग. इथून सिलेक्ट केले होते ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, राईट. इथे टॉप 10%, टॉप 10 आयटम, ऑल दोज थिंग्स we covered. Then we checked on how to use filter and sort. क्विक इनसाइट काढण्यासाठी किंवा हायेस्ट, लोएस्ट हे व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट करू शकता, राईट. देन क्विक इनसाइट्स नंतर देन वी टच अपॉन अ डेटा कन्सॉलिडेशन. जर काही डेटा कंबाईन करायचा असेल, कारण याच फाईल मध्ये असतील, शीट मध्ये, दुसऱ्या फाईल मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा डेटा असू शकतो. सो व्हॉट वी डिड इज वी अंडरस्टूड लुकअप फंक्शन्स. तर कोणते लुकअप फंक्शन आहेत, कॅन एनीवन टेल मी? Yes, VLOOKUP, HLOOKUP and XLOOKUP, right? तर हे तीन मधले कोणतेही मेथडचा यूज करून आपण डेटा कंबाईन केला और डेटा कन्सॉलिडेट केला. अगेन वाय VLOOKUP म्हणजे वर्टिकल, राईट. वर्टिकल इज नथिंग बट लाईक दिस. जर असा डेटा मला फिल करायचा आहे, इन माय केस इफ आय रिमूव्ह दिस, तर इथे जो डेटा मला भरायचा आहे, दिस बिकम्स अ VLOOKUP, राईट. अँड हॉरिझॉन्टली भरायचं असेल तर HLOOKUP, राईट. अँड The screen is not visible. okay, okay. Okay, hope it is visible now. Yes. चलो, so जब डेटा हॉरिझॉन्टली भरते लाइक दिस, इट इज अ HLOOKUP, राईट, लाईक दिस. आणि आपण आता इथे जे फिल करणार आहे ते इट बिकम्स अ वर्टिकल, कारण VLOOKUP वर्टिकल. And there is one lookup called XLOOKUP, third option, which is available in latest version only, right? Third option काय XLOOKUP. XLOOKUP is nothing but cross. The important thing is you can select only one column here and here, and then you can mismatch like this, आणि तुम्हाला आउटपुट मध्ये एक्झॅक्ट व्हॅल्यूज मिळतील, राईट. असंच काहीतरी आपण बघितलं होतं. होप यू आर एबल टू अंडरस्टँड. In XLOOKUP we use array, we don't use column, table, row index, column index, right? So याच्यानंतर स्टेप वी कवर्ड VLOOKUP म्हणजे सेम शीट वरती समजा इथे टेबल आहे and there is something else in this table, so combine करून आपण डेटा डेटा आपण एका ठिकाणी कंबाईन केला and then we used all the analysis.
Then next and important step, pivot table or data summarization म्हणतात किंवा ओके व्हॅल्यू किंवा समरी काढायची तुम्हाला. समजा समरी इज नथिंग बट मार्क्स स्कोर जे आहे इथे फायनल एव्हरेज काय आला, एव्हरेज मार्क्स स्कोअर्ड बाय इच स्टुडंट. तर हे काढायचं असेल तर व्हॉट वी डू, आपण पूर्ण डेटा सिलेक्ट करतो आणि वी राईट एव्हरेज फॉर्म्युला अँड ऑल. राईट, फॉर्म्युला वापरतो पिव्होट टेबल मध्ये. डिड आय मेन्शन फॉर्म्युला? पिव्होट टेबल मध्ये एव्हरेज काढण्यासाठी काय वापरता तुम्ही? हे फंक्शन, this data is there, I want to find a average. हो, एव्हरेज फॉर्म्युला. हा सहा दिस. Under values, we have option to see more functions. Yes. Check here only. इथे आपल्याला टेबल आहे, डेटा आहे. This is the data, right? And मुझे क्या करना था? What I wanted to do is average. So कैसे करना है? वैल्यू फील्ड सेटिंग भूल गए क्या? वैल्यू फील्ड सेटिंग में एवरेज दिख रहा है क्या? यहाँ पे देखिए, दिख रहा है एवरेज. Yes, sir. So we can select average then. हमने आज तक फॉर्मूला नहीं लिखा, होप यू आर एबल टू अंडरस्टैंड. हाँ, फॉर्मूला के लिए यूज होता है बट दैट इज नॉट योर पर्पज. आपके लिए फॉर्मूला लिखना बहुत मुश्किल है. हम जो काम कर रहे हैं इसका फॉर्मूला लिखना बहुत मुश्किल है क्योंकि आपको फिल्टर भी लगाना है डेट से, डेट नॉट ओनली दिस का ग्राफ निकालना है. तो एवरीथिंग हमने साइमल्टेनियसली किया था. इफ यू रिमेम्बर लास्ट लेक्चर में आपको सिर्फ ड्रैग एंड ड्रॉप करना है, डायरेक्टली ग्राफ जनरेट होता था, वैल्यूज फिल होती थी टेबल में. राइट, सो initially we touched how we can write a formula, but ideally formula is not important. Right, formula is not important. So value field setting वापरून तुम्ही चेंज करू शकता. You can take count, sum, average, mean, max, whatever the value is. Okay, percentage मध्ये हे बघा, out of total. Right, so if you want to write this as a formula it is very difficult. राइट, कारण टोटलचं पण पर्सेंटेज आहेत, इंडिव्हिज्युअल कस्टमर वाईज पर्सेंटेज आहेत, वेगवेगळ्या ब्रांच वाईज पर्सेंटेज आहेत, इकडे ग्राफ पण जनरेट झालाय. सो एव्हरीथिंग इज ऑटोमॅटिक, ॲज इन यू सिम्पली ड्रॅग अँड ड्रॉप. राईट, क्लिअर एव्हरीवन? तर जस्ट टू क्लॅरिफाय, एक्सेल इज नॉट अबाउट फॉर्म्युला. एक्सेल म्हणजे फॉर्म्युला नाही आणि कोणतेही डेटा अनालिस्ट एक्सेल फॉर्म्युला नाही वापरत. if available options are not sufficient, म्हणजे available options तुम्हाला जे अचीव करायचं आहे त्याला ऑप्शन नसेल किंवा अवेलेबल ऑप्शन नसेल त्याच्यासाठी, मग तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता. बट एक्सेल has provided each and every parameter or each and every function already. प्रत्येक गोष्ट एक्सेल मध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला फॉर्म्युला वगैरे लिहायची गरज नाही. क्लिअर? ऑनलाइन, ऑफलाइन इथं. तर आपण फ्रॉम डे वन वी हॅव नेव्हर रिटन अ फॉर्म्युला, सिंगल फॉर्म्युला, जर तुम्हाला लक्षात असेल तर. ओके, आपण फक्त जे अवेलेबल ऑप्शन्स आहेत त्यालाच टॅकल करतोय आणि त्याच्यात किती ऍडव्हान्स ऑप्शन्स आहेत हे. आणि ऑब्विसली एक्सेल डेव्हलप झालंय 40 वर्षापासून, तर दर 3 वर्षाला नवीन व्हर्जन येतं. तर तुम्ही जे विचार केलाय किंवा करणार आहे किंवा तुम्हाला जे लागणार आहे त्याच्या रिलेटेड सगळे ऑप्शन्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. ओके, इट इज मॅच्युअर्ड सॉफ्टवेअर.
ओके, ठीक आहे. सो क्लिअर काय काय केलं आपण, हाऊ डिड वी कव्हर, काय काय गोष्टी कव्हर केल्या आपण सगळ्या, म्हणजे ऑल द 4-5 स्टेप्स, डेटा understanding, formatting, quick insights, consolidation, summarization. Okay, I guess most of the students have joined. Okay, those who are available last lecture ला किंवा त्याच्या आधीपासून अटेंड करतायत, I quickly want to know homework केलाय का, कारण yesterday or last चे 2 लेक्चर खूप important होते from your data analytics perspective, कारण मोस्टली तुम्ही VLOOKUP आणि pivot tableच वापरणार आहे. Okay, almost 99% of the time. So wanted to know, chalo quickly, yes, no, thumbs up, thumbs down. If you are done, you can present your screen and show us what you have done. If not, when are you going to complete? हेच चलो, हेच आपण बघितलं होतं ना लास्ट लेक्चर मध्ये पण, and we agreed तुम्ही screen, somebody has to take the initiative आणि present their screen. Okay, by the way, quick question before the 6:15 is okay, or should we continue at 6:30? 6:16 is okay. Online? 30 is fine. 6:30 is okay, sir. Okay. What about others? Yes? Okay. चलो, आणि homework काय? We'll decide then. Most of us are okay. 6:15, 6:30 सुरू. ठीक आहे, not an issue. आणि होमवर्कचं काय स्टेटस आहे? होमवर्क केलंय नाही करत, कधी करणार आहे जर केलं नसेल तर? Pivot tables only pending, sir. Important. Yes? Pivot tables are pending. Lookups are done. Yes. कधी what about other? Okay. ठीक आहे. Like, कारण आपण जे शिकतोय एव्हरी डे वी आर लर्निंग समथिंग न्यू. असं नाही की काही रिपीट होत आहे किंवा तेच शिकवलं जात आहे. तर रोज नवीन आपण काही ना काही शिकतोय, तर इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी की ते तुम्ही प्रॅक्टिस केलं पाहिजे, राईट? होमवर्क केलं पाहिजे. वाय आय एम फोकसिंग ऑन होमवर्क और बाकीच्या गोष्टी, म्हणजे जे काय असतील ते रिव्हिजन म्हणा किंवा असाइनमेंट, बिकॉज एक्सेल हे थेरॉटिकल नाही आहे. इवन सिम्पल, म्हणजे असं नाही की तुम्ही एकदा ऐकलं आणि ते केलं आणि तुम्हाला येतंय. वाय? बिकॉज दिस इज अ टूल, अँड टूल जनरली इज लर्नड बाय प्रॅक्टिस. एक्झाम्पल द्यायचं झालं तर घरी चाकू वगैरे असतो, राईट? तर तुम्ही लहान असताना वगैरे चाकू वापरायचं का? नाही. पण जसं जसं मोठे झालात, जसं जसं तुम्हाला कळायला लागलं किंवा शिकायला लागला, यू ट्राईड. फर्स्ट टाइम तुम्हाला भीती वाटली, नेक्स्ट टाइम यू वेअर कम्फर्टेबल. हळूहळू करत जसं जसं तुम्ही रेग्युलर यूज करता तसं तसं तुमचे स्किल्स वाढत जातात, राईट? तर तसंच कोणत्याही टूल किंवा प्रॅक्टिकल लँग्वेज म्हणा किंवा IT फील्ड मध्ये प्रत्येक टूलचं तसंच लाईफ असतं. द मोर यू यूज द बेटर यू बिकम. म्हणजे जर एक्सेल तुम्ही रोज प्रॅक्टिस केलं, रोज वापरलं, तर तुम्हाला ते जास्त डीप मध्ये कळेल. नसेल तर फक्त 8-10 दिवसाचे जे लेक्चर्स होतात तेवढं तुम्हाला कळेल सगळं, आणि परत पुढच्या 10 दिवसांनी जर कोणती गोष्ट विचारली तर ते तुम्हाला येणार नाही. दॅट इज ऑब्विस, कारण हे प्रॅक्टिसशीच शिकलं जातं.
ना तुम्हाला इथं काय रट्टा मारायचा आहे किंवा या ऑप्शन मध्ये हे आहे बाबा, होम मध्ये हे ऑप्शन आहे, डेटा मध्ये हे ऑप्शन आहे, असा डेटा आला की असं करायला पाहिजे, असं रट्टा मारण्यासारखं याच्यात काही नाही आहे. राईट, ना की तुम्हाला कुठे पेपर द्यायचा आहे. whatever you know you need to do it in the assignment. म्हणजे तुम्हाला असाइनमेंट वगैरे दिले जातात, तर असाइनमेंट तुम्ही करायचं आहे. या सॅटर्डेला या सॅटर्डेला ऍक्टिव्हिटी होती आपली, तर आय गेस दोज हु अटेंडेड फॉर देम वी हॅव अरेंज्ड अ एक्सेल असाइनमेंट. म्हणजे त्यांच्यासाठी एक्सेलचे असाइनमेंट दिली होती, पूर्ण एक अर्धा, आपण जे जे क्लासमध्ये शिकतो त्याच्याशी रिलेटेड सगळं होतं. जर तुम्हाला ते आलं आणि तुम्ही सबमिट केलं तर वेल अँड गुड. जर तुम्हाला येत नसेल तर यू नीड टू प्रॅक्टिस. राईट, त्यामुळे वीकेंडला ज्या ऍक्टिव्हिटी होतात प्लीज डू प्रेझेंट. ऑफलाईन असतील तर ऑफलाईन या, ऑनलाईन असेल तर ऑनलाईन या. ट्राय टू बी ऑफलाईन. आणि मग जे जे होमवर्क आपण देतो किंवा असाइनमेंट्स देतो ते तुम्ही फॉलो करा किंवा ते तुम्ही कम्प्लीट करू शकता. ओके, क्लिअर सगळ्यांना? आणि हो, पहिल्या दिवशी आपण एक पूर्ण लेक्चर इन्स्ट्रक्शन्स मध्ये घालवलंय. राईट, स्टार्टिंग त्यात फक्त इन्स्ट्रक्शन सांगितले होते की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. इवन प्रोजेक्ट रिलेटेड सगळा डेटा तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे गुगल ड्राईव्ह वरती. प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टचे रिपोर्ट्स आहेत, पूर्ण क्लास मधले आपले जे जे फाइल्स आहेत ते सगळे अवेलेबल आहे. नॉट ओनली दी स्टडी मटेरियल आहे, इफ यू ऑब्झर्व वेगवेगळे स्टडी मटेरियल पण अवेलेबल आहे. सो ओनली थिंग इज आपको प्रैक्टिस करना है ऑनलाइन, and hopefully you people are attending the class on laptop. मोबाईल वरून वगैरे कोणी करत नाही ना, राईट? those who are joined new. ओके, जे ज्यांचा पहिला दिवस आहे किंवा जॉईनिंग फॉर द फर्स्ट टाइम, ऑलरेडी आपल्याकडे रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. यू कॅन कंटिन्यू वॉचिंग इट, नॉट अन इश्यू. आणि इन फ्युचर जेव्हा परत एक्सेल वगैरे क्लास होईल, सो वी कॅन कव्हर एनिथिंग, लाईक तुम्ही ते परत जॉईन करू शकता, नॉट अन इश्यू. अँड इफ यू हॅव एनी इश्यू वी आर लर्निंग हाऊ इट, आपण यू कॅन कनेक्ट विथ मी सेपरेटली. व्हॉट्सअप वरती मेसेज करा, पिंग करा. ओके, क्लिअर? क्लिअर आतापर्यंत? वाय वॉज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि ते रिव्हिजन झालं पाहिजे. राईट, दॅट्स वाय वी आर स्पेंडिंग क्वाईट अ लॉट ऑफ टाइम रिवायझिंग वॉट एव्हर वी लर्न. आपण जे जे शिकलो ते रिवाइज करण्यासाठी आपण आज डेडिकेटेडली टाइम दिलाय. ओके, ठीक आहे, गुड देन. होप यू अंडरस्टँड द सिरियसनेस. राईट, चलो, so we'll start with the today's topic. Today's topic is आता इथून पुढे जे आपण शिकणार आहे, there are a couple of things we are going to learn, such as what if analysis आहे, data analysis tool pack, macros, and introduction to VBA and all those things. So all these functions are bit advanced. म्हणजे असं नाही की हे तुम्ही डे टू डे वापरणार आहे, but they are bit advanced. as per your requirement you need to use. म्हणजे जसं जसं तुम्हाला गरज पडेल किंवा सिच्युएशन येईल, तर त्या केसमध्ये इथून पुढे सगळं आपण जे जे फंक्शनॅलिटी बघणार आहे ते वापरू शकतो. असे काही फंक्शन्स आहेत सच as डेटा अनालिसिस टूल पॅक वगैरे, दॅट मोस्टली डेटा सायंटिस्ट यूज. डेटा सायंटिस्ट वगैरे कोण असतात ते लोक वापरतात. राईट, बट इट्स गुड टू हॅव अ नॉलेज. म्हणजे एक्सेलचे काय काय केपेबिलिटी आहे हे माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे सगळे ऑप्शन्स, सगळे अवेलेबल रिसोर्सेस जे एक्सेल आपल्याला प्रोव्हाइड करतं ते आपण बघणार आहे. राईट, क्लिअर? ऑनलाईन. सो what we are going to learn today is called a what if analysis. Okay, what if analysis, what if means condition. जर ही कंडिशन अशी होती तर
what will happen, something like this. ओके, असं काही सिच्युएशन आहे. म्हणजे समजा मला 1.5 लाखाचं टार्गेट अचीव्ह करायचं आहे, पण माझा 80,000चा सेल झालाय, राहिले किती 60,000. तर मग हे 60,000 कोण कॉन्ट्रीब्युट करणार, कुठून येणार? कंडिशन 1.5 लाखाचा टार्गेट आहे, 80,000 अचीव्ह झालेत. So what is about remaining? Remaining is 60,000. Who will achieve? How it will achieve? किती पर्सेंटेज मार्जिन त्याच्यात आहे, मी किती सेल करायला पाहिजे टू अचीव्ह दॅट 60,000. कारण समजा मी 60,000 मला रेव्हेन्यू किंवा प्रॉफिट जनरेट करायचं, तर मी 60,000च मटेरियल सेल केलं तर चालेल का? येस. समजा मला 1.5 लाख कमवायचे आहेत, 80,000 मी कमवलेत, पण माझी मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे आणि रिमेनिंग 60,000 मला कमवायचे आहेत ऍज अ प्रॉफिट. तर मी 60,000चा माल विकला तर मला 60,000चा प्रॉफिट होईल का? की No, no. येस. सो आय नीड टू सेल मोअर. तर हे मोअर कशावरनं, कसं कळणार आपल्याला किती विकायला पाहिजे, काय विकायला पाहिजे? सो दॅट इज नथिंग बट अ कंडिशन. तो कंडिशनल अनालिसिस आपण करतोय. सो त्याच्यासाठी आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत इन द डेटा टॅब. हे वरचे जे दिसत आहेत, दीज आर कॉल्ड अ टॅब, राईट? तर डेटा टॅब मध्ये यू विल ऑब्झर्व हिअर फोरकास्ट मध्ये व्हॉट इफ अनालिसिस, राईट? व्हॉट इफ यू डू समथिंग लाईक दिस. मग परत व्हॉट इफ अनालिसिस मध्ये देर आर मल्टिपल ऑप्शन्स सच एज गोल सेक, डेटा टेबल, सिनारिओ मॅनेजर. सिनारिओ मॅनेजर म्हणजे एखादा सिनारिओ द्या. जसं आपण एका डेटा अनालिटिक्स US बँकिंगचा डेटा सेट बघितला होता, राईट? पिव्होट टेबल मध्ये त्यात एकाचा पर्सेंटेज ही वॉज कॉन्ट्रीब्युटिंग टू 30% ऑफ द बिझनेस. सो यू कॅन क्रिएट अ सिनारिओ. असं काही सिनारिओ करा की ज्याच्यात तो माणूस अवेलेबल नाही. सो व्हॉट इज द इम्पॅक्ट? मग तुमच्यावरती काय इम्पॅक्ट होईल त्याचा? और इन सिम्पल वर्ड, समजा तुम्हाला कुठे काही डिसिजन घ्यायचंय, यू गॉट अ जॉब इन मुंबई अँड नाव यू आर इन पुणे. ओके, तर सगळ्यांचं सिनारिओ अनालिज करा. रेंट किती असेल, ट्रॅव्हल एक्सपेन्स किती आहे, फूड एक्सपेन्स किती आहे, हे कंपॅरिझन करतो आपण विथ द मुंबई अँड पुणे. जे बेटर असेल ते तुम्ही चूज कराल, राईट? सो व्हॉट एव्हर वी डू, दॅट कंडिशन वी कॅन अचीव्ह इन अ सिनारिओ मॅनेजर. सिनारिओ मॅनेजर म्हणून ऑप्शन आहे, त्यात ही कंडिशन अचीव्ह केली जाते. Then next one is a goal seek. Goal seek is nothing but it defines the goal. हे टार्गेट डिफाइन करतं, किती मार्क पाहिजे, जर हे अचीव्ह करायचं आहे तर किती पाहिजे, जर हे काम करायचं आहे तर किती पाहिजे, समथिंग लाईक दॅट. ओके. Then third one option is a data table. This is very important if you are going into finance. फायनान्स मध्ये मोस्टली याचा उपयोग होतो लोन कॅल्क्युलेशन साठी, EMI कॅल्क्युलेशन साठी, EMI वर्सेस टेन्युअर कॅल्क्युलेशन साठी. All those things you will understand in the data table. Okay. आपण एक गोष्ट घेऊया तिथून. फर्स्ट विल स्टार्ट विथ द गोल सिक. गोल सिक काय करतं? इट डिफाइन्स अ गोल. एक गोल तुम्हाला डिफाइन करून देतो, और इट तुम्हाला काय अचीव्ह करायचंय, किती करायचंय त्याच्याबद्दल इट गिव्स अ मोर इन्फॉर्मेशन. सो लेट्स अंडरस्टँड द कंडिशन. कंडिशन हे देर आर द प्रोडक्ट्स. ओके, आपल्याकडे 3 प्रोडक्ट्स आहेत, टेबल, चेअर अँड ऑफिस फर्निचर. ओके, सॉरी. नेक्स्ट कॉलम इज अ रिव्हेन्यू. रिव्हेन्यू मध्ये कितीचा सेल झालाय याच्यावरती डेटा आहे. म्हणजे टेबल 1.5 लाखाचं विकले, चेअर 2,40,000, ऑफिस फर्निचर 4 लाखाचं. हे आतापर्यंत तुम्ही लाईक यू वॉन्ट और रिव्हेन्यू किंवा सेल म्हणू शकता. देन पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन इज नथिंग बट अ पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन इन द प्रॉफिट. किंवा समजा इफ आय सेल 100 रुपीज चेअर, 100 रुपीज टेबल, तर मला किती रुपये प्रॉफिट होणार? 20 रुपये. 100च्या मागे 20 रुपये. तर 1 लाख किंवा 1.5 लाख रुपये जे तुम्ही सेल केलाय त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 30,000 रुपये. ओके.
म्हणजे 1.5 लाखाची वस्तू विकली आहे, 20% प्रॉफिट आहे तुमचा, तर मला किती प्रॉफिट मिळाला? 30,000 रुपये. सेम 2,40,000चं तुम्ही विकले, त्याचं प्रॉफिट 25% आहे, तुम्ही किती कमवले? 60,000. ओके. Then there is a missing data. Okay, not an issue. टोटल किती होते? 90,000. म्हणजे या वर्षी तुम्ही 90,000चं प्रॉफिट केलंय. बट टार्गेट काय होतं? प्रत्येक कंपनीत टार्गेट्स असतात सेलसाठी. इन जनरल टार्गेट्स आर नथिंग बट द अमाऊंट यू वॉन्ट टू अचीव्ह, म्हणजे व्हॅल्यू तुम्हाला जे अचीव्ह करायची आहे किंवा ऍट द मंथ एंड असेल, इयर एंड असेल, तुम्हाला काय अचीव्ह करायचं ते टार्गेट मध्ये दिलं जातं. ओके. तर आपल्याला टार्गेट दिलंय की 1.5 लाख रुपये, तर प्रॉफिट 1.5 लाख झाला पाहिजे, हे टार्गेट आहे. तर आता ऍक्च्युअल प्रॉफिट किती आहे? 90,000. ओके. म्हणजे 2 प्रोडक्ट टेबल आणि चेअर विकून मला 90,000 रुपये मिळाले. आता राहिलेलं किती आहे? 60,000 तर तुम्हाला यायला पाहिजे. तर 60,000 अर्न करण्यासाठी हाऊ मच शुड आय, रेव्हेन्यू कितीचा जनरेट झाला पाहिजे? किंवा समजा की मी 4 लाखाचं विकलंय, then I will get an amount which is 60,000. तर हे कॅल्क्युलेशन जे आहे, नाव आपल्या एक्झाम्पल मध्ये आय एम डायरेक्टली गिव्हिंग यू द व्हॅल्यू. म्हणजे ही 4 लाख इन जनरल व्हॉट हॅपन्स इज की हे 4 लाख डिराईव्ह केलं जातं किंवा हे 4 लाख सेल अमाऊंट काढली जाते बेस्ड ऑन द टार्गेट अमाऊंट. म्हणजे 60,000 कमवायचे आहेत आणि जर 15% प्रॉफिट आहे माझ्या एका टेबल किंवा एका ऑफिस शेअर मागे, तर किती रुपयाचं मी सेल केलं पाहिजे. सो दॅट कॅन बी वन ऑफ द आन्सर. म्हणजे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. or else you can count or you can create a situation. आता आपल्या केस मध्ये इथे ऑटोमॅटिकली it will calculate की how amount is coming which is to the 60,000. आणि मग सेम अप्लाय लॉजिक आपण अप्लाय करू इथे मार्क साठी वगैरे. ओके. लेट अस सी. सो डेटा टॅब मध्ये सिलेक्ट करू शकता and then what if analysis, तर गोल सिक काय सेट करतं? इट सेट्स, म्हणजे इथे तुम्हाला एक सेल सिलेक्ट करा, तुम्हाला जी सेल, ज्या सेल मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे ते सेल सिलेक्ट करायला लागतं. ओके. टू व्हॅल्यू, आता मला इथे जी सेल आहे 90,000 आय हॅव सिलेक्टेड अँड मला किती करायचं आहे याला? 1.5 लाख रुपये. राईट. 90,000 होते, 1.5 लाख रुपये मला अर्न करायचे. राईट. 1.5 लाख. आणि काय चेंज केल्यावरती 1.5 लाख अचीव्ह होईल? दिस सेल. म्हणजे या सेल मध्ये अशी कोणती तरी व्हॅल्यू भर सो दॅट आय कॅन अचीव्ह दिस वन. सो लाईक इट विल कॅल्क्युलेट. ओके. तर मगाशी जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर ते सॉल्व्ह करतं मॅथमॅटिकल इक्वेशन. ओके. तर आता आपल्याला मॅन्युअली आपण काढू शकतो, बट प्रोग्रामॅटिकली किंवा एक्सेल मध्ये असं काही तुम्हाला कंडिशन दिली गेली असेल जिथे तुम्हाला एखादी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण ऍज अ एक्झाम्पल वी हॅव टेकन व्हेरी सिम्पल एक्झाम्पल, बट काही ठिकाणी कॉम्प्लेक्स असतील तुम्हाला, म्हणजे एका पार्ट वरून दुसरा पार्ट, दुसऱ्या पार्ट वरून तिसऱ्या पार्टचं जर कॅल्क्युलेशन वगैरे करायचं असेल तर दॅट कॅल्क्युलेशन कॅन बी डन हिअर. गोलसिक नावाचा एक सिम्पल टूल आहे जे कॅल्क्युलेशन ऑटोमेशन म्हणजे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करतं असं. ओके. So this is one of the simple example. One more example, let us take one more example. समजा की you are 85 चलो इंग्लिश, आता सध्या तुम्हाला 50% मार्क्स आहेत, राईट, आणि 3 पेपर झालेत. सो व्हॉट यू कॅन डू इज, म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटेज पाहिजे किंवा काय पाहिजे याच्याशी रिलेटेड पण तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. समजा मला 60% मार्क पाडायचे. आता तुमचे 3 पेपर झालेत, मॅथ, सायन्स अँड हिंदी. ओके. इंग्लिशचा पेपर बाकी आहे आणि तुम्हाला अल्टिमेट किती पर्सेंटेज पाहिजेत, विच इज आता सध्या 50% होत आहेत, पण तुमचं टार्गेट असेल 60, 65, 70, राईट. तर ते टार्गेट तुम्ही सेट करू शकता अँड यू कॅन फाइंड आउट द आन्सर फॉर इंग्लिश स्कोर. लेट अस सी व्हॉट इफ अनालिसिस, गोल सिक. कोणतं सेट सिलेक्ट करायचं मला हे, बाय द वे याच्या अंडर फॉर्म्युला आहेत सगळे,
विदाउट फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट सेल, इट डझंट मेक एनी सेन्स. ओके, बाय द वे इथं जे होतं ना, इथे ऍक्शन केलंय आपण, राईट, हे फॉर्म्युला समचा, म्हणून एक्सेल ऑटोमॅटिकली ते व्हॅल्यू इन्सर्ट करतंय आणि इथे 1.5 लाख जे आपल्याला पाहिजे होतं हे प्रोग्रामॅटिकली फाइंड आउट करतंय. सिमिलरली इथे जर तुम्ही बघितलं, इथे एव्हरेजचा फॉर्म्युला लावलाय आपण, राईट, B2E. तर एव्हरेजच्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सेल ट्राय टू मॅनिपुलेट, म्हणजे काय करतं, इन शॉर्ट एक्सेल इथे 10 मार्क वगैरे टाकणार, मग एव्हरेज किती होतंय, वेदर इट मॅच होतंय की नाही टार्गेटशी हे चेक करणार. मग 11, 12, 13, 14, 15 असे व्हॅल्यू इन्सर्ट करत 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 तुम्हाला जे अल्टिमेट पाहिजे आन्सर, ते आन्सर अचीव करण्यासाठी इथे इंग्लिश स्कोअर मध्ये काय व्हॅल्यू येणार हे गोलसिक तुम्हाला सांगतो. ओके, let us take the example, what if analysis गोलसिक हा सेल आहे, मला let's make it 55, चला पण 50 आहेत, मला अजून 5% जास्त पाहिजे. Let us say what happens by changing say which one, this one, press OK. if you observe तर ते कॅल्क्युलेट करतात, ते खूप स्पीड मध्ये करतं, बट खूप बघा, आता बघा करंट व्हॅल्यू 37.08, 111 इटरेशन, हे बघा ऑन इटरेशन 19. ओके, तर इटरेशन करत आहे, बॅक एंडला एक एक व्हॅल्यू इन्सर्ट करून चेक करत आहे. ओके, झाले, सोल्युशन फाउंड द सोल्युशन, राईट. मगाशी 19 इटरेशन झाले होते, आता कितीतरी झाले असतील. मगाशी इथं किती होतं, करंट व्हॅल्यू 37, आता किती 55 आणि मॅच झाले. किती स्कोर व्हायला पाहिजे, 72. जर तुम्हाला फक्त 5% जरी वाढवायचे असतील ओव्हरऑल, तर यू नीड टू स्कोर मच हायर व्हॅल्यू इन इंग्लिश. ओके, क्लिअर. ऑनलाईन जर असं काही कंडिशन असेल, तुम्हाला काही कॉम्प्लेक्स फॉर्म्युला आहे, ओके, आणि तुम्हाला सेलचे पर्सेंटेज काढायचे आहेत किंवा असंच इन्व्हेंटरी काढायची आहे, तर तुम्ही ते यूज करू, लाईक यू कॅन यूज द गोलसिक नावाचं जे फंक्शन आहे ते तुम्ही वापरू शकता. क्लिअर, अंडरस्टूड एव्हरीवन व्हॉट इज गोलसिक किंवा कधी वापरायचं, काय करायचं. दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. असे वेगवेगळे तुम्ही सिनारिओज क्रिएट करून वापरू शकता किंवा बाकीच्या हे सगळ्या व्हॅल्यूज वरती तुम्ही यूज करू शकता. ओके, त्यामुळे आय हॅव केप्ट इट ब्लँक, पण तुम्ही इथे व्हॅल्यू फिल करून बघा. सपोज यू मेक इट 60, ओके, तर याला किती आहे, 59% पडले. आता याला 65% पाहिजे असतील और 70% पाहिजे असतील, तर त्यांनी किती स्कोर केला पाहिजे. तर असे वेगवेगळे कंडिशन्स तुम्ही अप्लाय करून यू कॅन फाइंड इट आउट. म्हणजे तुम्ही, हा सर, करंटली गुड क्वेश्चन. बाय द इफ यू ऑब्झर्व की मगासपासून एकच सेल सिलेक्ट करतोय, तर दॅट इज लिमिटेशन ऑफ गोलसिकचं लिमिट हे आहे की ते एका वेळी एकच सेल सिलेक्ट. ओके, देयर इज ओनली वन ऑप्शन. बट व्हॉट इफ इन रिअल वर्ल्ड दरवेळी तुम्हाला एकच सेल असतं का, मल्टिपल पण असू शकतात, अँड फक्त एकच फॉर्म्युला असू शकतो का, इथे एकच फॉर्म्युला होते, फॉर्म्युला इज नथिंग बट अ कंडिशन, तर एकच कंडिशन असतं का, नाही, राईट. सो यू हॅव मल्टिपल कंडिशन्स, मल्टिपल सेल्स, मल्टिपल सिनारिओज. तर हे अचीव करण्यासाठी वी हॅव डिफरंट ऑप्शन फंक्शन कॉल्ड अ सॉल्व्हर. ओके, देर इज समथिंग कॉल्ड सॉल्व्हर. आता सॉल्व्हर कुठे आहे, डेटा टॅब दिसतोय वर, हा जसं तुम्ही क्लिक केला, व्हॉट इफ we do is we have a solver. Clear? Okay, can quickly anyone confirm solver दिसतंय का तुमच्यात, तुम्ही सांगू शकता ऑनलाईन, क्विकली कन्फर्म आहे का तुमच्यात. डेटा टॅब मध्ये शेवटचं ऑप्शन आहे. And if you are not speaking, please mute your mic or else echo will be there. Afrin, you can mute your mic or else there will be echo in recording. Yes.
ठीक आहे, चालेल. चलो क्विकली कन्फर्म, यस नो. No, sir. Signing from online. Okay, good. What about others? Don't have. Yes, yes. Okay. So at the start, I told you these are not a general options available. So specific requirement के लिए ये सारे options available हैं. So इसीलिए ये option आपको enable करना पड़ता है. You need to enable this option. This is not for your day-to-day activity. Okay? जसं तुम्हाला काही requirement असेल तर तुम्ही वापरू शकता. But that's why Excel has not enabled it by default. So by default हे option available नाही, तुम्हाला हे enable करायला लागतं. So how to enable? चलो we'll do it together. Click on file. File वरती click करा सगळ्यांनी. Okay? Go to options. More असेल तर more and then options. Okay? File more options नाही तो file options. Clear? Then you get window something like this. Excel options चा window मिळतो तुम्हाला. Right? हे असं काय काय लिहिलं दिसेल इथे. Yes, no, on, off. हे बघा इकडे. Clear? Now I want you to observe on the left side ला इथे add-ins दिसतायत का इथे? Click on this add-ins. Add-ins वरती click करा. Click केलं? Yes. If you click on the add-ins, तुम्हाला मग खाली इथे go नावाचा ऑप्शन आहे. ओके, डोंट जर वर काय असेल तर लेट इट बी. जर वर काही इथे दिसत नसेल किंवा असेल, इट्स ओके. माझ्यात दिसते कारण आय हॅव इनेबल्ड मोस्ट ऑफ द ऑप्शन्स. इफ यू डोंट नीड, इट्स ओके. तर गो वरती क्लिक केलं. गो वरती क्लिक केल्यावरती यू विल ऑब्झर्व तर तुम्हाला इथे सॉल्व्हर दिसतंय. सॉल्व्हरला क्लिक करा. टिक मार्क दिस वन अँड अनालिसिस टूल पॅक जे आपण नंतर शिकणार आहे ते पण तुम्ही आताच इनेबल करू शकता इफ यू वॉन्ट. ओके, बाकीचे दोन ऑप्शन केले नाही तरी चालेल. अनालिसिस टूल पॅक आणि युरो करन्सी टूल्स वगैरह. ऑनलाइन समझ में आया? देन इट्स ओके. ओके, नाउ इट मस्ट बी शोइंग. सर ऑनलाइन दिख रहा है क्या अभी? सर Yes, sir. ओके, सर सुशांत here. yes Sushant. Can you repeat the process? Okay, click on the file. Right? Then go to more or options, whatever option. Check the last option. Then go to add-ins. Then go to go. Click on the go option. And you can select. If you want to select or full, you can select, but at least we are going to look at only two options. So you can select the two and then press OK. Sir, I have seen more and then it will be publish of something. Sorry? Okay, you can quickly present your screen. We'll figure it out. Okay, sir. बाकीच्यांचं आलं, इनेबल झालं सगळ्यांचं. होप एव्हरी नो वन. बाय द वे इनेबल तेव्हा होतं जेव्हा यू हॅव अ लायसन्स. पायरेटेड कॉपीचा जरा इश्यू असतो. इट डझंट सपोर्ट हे सगळे ऍडव्हान्स ऑप्शन्स. हॅलो, हा येतो आहे बाहेरच आहे. हा तेच डायरेक्ट बरोबर. ठीक आहे. हो माहिती आहे ना. हा चालेल. I couldn't share, sir. हा येस दिसतंय. हा सर शेअर नाही होत. ओके, क्लिक करा. इथे शेअर स्क्रीन दिसते माझी. यू आर प्रेझेंटिंग इथे क्लिक करा. प्रेझेंट युअर स्क्रीन. ओके, नॉट एन इश्यू. व्हॉट विल डू इज विल कंटिन्यू. तुम्ही हो जमेल का आता स्क्रीन शेअर करायला? हा सर पण
This will let you take our over from तुमच्याकडनं प्रेझेंट होत नाही वाटतं सर. नाही नाही, आय हॅव इनेबल्ड, म्हणजे सगळे प्रेझेंट करू शकतात. काय ऑप्शन येतो तुम्हाला? एक मिनिट, मी जेव्हा शेअर करायला सांगतो ना, दिस विल लेट यू टेक ओव्हर फ्रॉम युअर साइड ॲज अ मेन प्रेझेंटर. येस करा. इथं डायरेक्ट कॅन्सल आणि शेअर नाव म्हणतंय. हा, शेअर नाव करा ना. तेच करतोय, एंटायर स्क्रीन पण करतोय, शेअरच नाही होत. ठीक आहे, मी स्टॉप केलं प्रेझेंटिंग, तुम्ही शेअर करा आता बघूया. नाही होत, शेअर होतच, क्लिकच नाही होत. ओके, ठीक आहे, नॉट एन इश्यू. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा ग्रुपमध्ये, विल सी की तुमचा काय इश्यू आहे. ओके, ओके, चलो विल कंटिन्यू विथ द ऑप्शन. सो दिसते स्क्रीन सगळ्यांना? ओके, so next option is a solver. तर what solver does is, solver will give a multiple options, multiple answers. म्हणजे multiple answer achieve करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला देतात. तर लेट्स क्विकली अंडरस्टँड द डेटा. काही प्रोजेक्ट आहेत ABCDE नावाचे, म्हणजे प्रोडक्ट असतील किंवा प्रोजेक्ट्स असतील. मग त्याला प्रोडक्शनला किती खर्च आला, फिक्स्ड कॉस्ट किती आहे, एक्स्ट्रा किती द्यायला लागले आणि टोटल कॉस्ट किती आली, आणि अल्टिमेटली सगळ्या प्रोजेक्टचं मिळून किती कॉस्टिंग झाली. ओके, प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे जर मशीन वगैरे रन करायला किंवा मटेरियलचं कॉस्ट, राईट, ते बनवायला. फिक्स्ड कॉस्ट तर नथिंग बट इलेक्ट्रिसिटी असेल किंवा सॅलरी असेल एम्प्लॉईची, ते सगळं फिक्स्ड कॉस्ट. एक्स्ट्रा कॉस्ट म्हणजे जर काही तुम्ही ओव्हर टाइम करत असाल किंवा एम्प्लॉईजला काही बेनिफिट देत असतील, कॅन्टीन हे ते वगैरे, विच इज एक्स्ट्रा कॉस्ट. आणि मग असं करून टोटल कॉस्ट किती येतं या प्रोजेक्ट म्हणजे ए बनवण्यासाठी. ओके, तर एवढं 5,600 लागतात. असं करून किती प्रोजेक्ट आहेत, तर जे काय 7 प्रोजेक्ट आहेत, 7च्या 7 ऑप्शन्स मिळून तुम्हाला 50,000. ओके, जस्ट अ सेकंड. हॅलो, हा नाही, हा ओके. सो 7 जे काही प्रोजेक्ट्स आहेत, और वॉट एव्हर प्रोजेक्ट्स आर अवेलेबल हिअर, यू आर गेटिंग 44,000 रुपीज. सो व्हॉट इफ तुम्हाला काही बजेट इन्क्रीज करायचं आहे किंवा अलोकेट करायचं आहे, और तुमच्याकडे नेक्स्ट इयर साठी काही इम्प्रुव्हमेंट करायचे, तर हाऊ विल यू अलोकेट द बजेट, किंवा एक्सेस बजेट काय असेल. समजा की तुम्हाला आता सध्या आपला 44,000 खर्च येतोय. सो व्हॉट इफ आय हॅव 50,000 रुपीज पर्यंत मला जायला परमिशन आहे, म्हणजे मी ऍडिशनली एक 6-7 हजार रुपये खर्च करतो, कारण आय एम गेटिंग लॉट ऑफ लास्ट इयर प्रॉफिट चांगला झालाय. सो आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन माय प्रोडक्ट्स किंवा प्रोजेक्ट्स मध्ये. ऑब्वियस कंडिशन, राईट, कारण तुम्हाला काही क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असतील, प्रोडक्ट इम्प्रूव्ह करायचे असतील. तर कंडिशन्स काय आहेत त्याच्यासाठी, एक्स्ट्रा कॉस्ट शुड नॉट बी मोर दॅन 500 रुपीज. ओके, जे एक्स्ट्रा कॉस्ट इथे आहे हे 500 पेक्षा जास्त नको. आता सध्या जे काय 350-200, कारण वी डोंट वॉन्ट टू पे, जे काय आपलं प्रॉफिट झालंय ते आपल्याला लोकांसाठी एक्स्ट्राच नाही पे करायचं, म्हणजे त्याच्या कॅन्टीन मध्ये म्हणा किंवा ओव्हर टाइम मध्ये असं नाही इन्व्हेस्ट करायचं आपल्याला. दॅट इज वन कंडिशन. फिक्स्ड कॉस्ट म्हणजे हे जे फिक्स्ड कॉस्ट आहे आता सध्या 2,000 रुपये यायचं, ते सेम राहिलं पाहिजे, राईट. अँड देन समथिंग प्रोजेक्ट रिलेटेड, तर हे कॉस्ट जे आहे प्रोडक्शनचं, इट शुड नॉट क्रॉस मोर दॅन 8,000. हे असे वेगवेगळे कंडिशन्स असतात, कॉम्प्लेक्स कंडिशन्स. ऑल दिस कंडिशन्स डिपेंड करतं की काय कसं आहे, व्हॉट आर द मार्केट, कारण प्रोडक्शन मार्केटमध्ये कितीच चालू आहे प्रोडक्शनचा रेट वगैरे त्याच्यानुसार. सो क्विकली क्लिक द, सॉरी, जर तुम्हाला काही सॉल्व्ह करायचं असेल, क्लिक ऑन द सॉल्व्हर. आधी टोटल कॉस्ट सिलेक्ट, क्लिक ऑन द सॉल्व्हर. सेट ऑब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हा सेल इथे. ओके, दिस इज सेट ऑब्जेक्टिव्ह E5 E10.
E10. E10 is nothing but this one. How? E इथे आहे, 10 कुठे आहे? This one, right? Row and column. हे बघा 10 इथे आहे and वर इथे आहे, right? That is highlighted. Then by changing cell, कौन कौन से cell मुझे change करना है? I can define that. Okay? D3 to D9 and B as in see the condition. Condition में क्या लिखा है? Maybe I don't have to change this production का. Production मतलब ये मैं select ये change करता हूँ और इसको condition लगाना है कि ये 8000 से ऊपर नहीं चाहिए, right? यही है ना? Production cost मतलब it should not exceed. And next one is extra cost. Extra cost है 500 से ऊपर नहीं जाना चाहिए. Extra cost भी select कीजिए. यहाँ पे comma देके you select the extra cost. Click and drag. क्लिक करून ड्रॅग करायचं आहे. इट विल हायलाइट आहे बघा, डॉटेड ग्रीन कलर दिसतील तुम्हाला, राईट? तर दीज कंडिशन्स याच्यात चेंज करू शकतो आपण, जे काही कॉम्बिनेशन असेल, परम्युटेशन असेल, राईट? दिस व्हॅल्यू किती 50,000 मी सेट केलंय. E10 किती पर्यंत जायला पाहिजे? 50,000. कसं जायला पाहिजे? बाय चेंजिंग प्रोडक्शन कॉस्ट. हे पण चेंज करू शकतो आणि हे पण चेंज करू, ऑल दिस थिंग्स. आणि मग खाली कंडिशन मेन्शन करून, सॉरी this one is 500 already, sorry, this is 2000. Okay, already आपल्याकडे 2000 आहे, so I am not adding. If you want you can add, but तिथं काही व्हेरिएशनच नाही होणार ना, म्हणजे 2000 आहे, 2000च राहणार आहे, त्यामुळे आपण काही ऍड नाही केलं त्याला. जर इथं कंडिशन असतं फिक्स्ड कॉस्ट 2500 पर्यंत जायला पाहिजे, तर तुम्ही ते पण सिलेक्ट करा. ओके, जे काही कॉलम्स तुम्हाला चेंज करायचे, इफ यू वॉन्ट टू चेंज यू कॅन सिलेक्ट, म्हणजे जर काय काय चेंज करायचे असतील ते सगळे तुम्ही सिलेक्ट करू शकता. दिस इज जस्ट अन एक्झाम्पल, म्हणजे एक एक्झाम्पल आहे. जर तुम्ही कंडिशन चेंज केल्या, बजेट वाढवून ते तुम्ही चेंज करू शकता. देन कंडिशन, what condition I am doing is let me reset all. ओके, नको, आधीचे डिलीट करतोय मी. ओके, आता कंडिशन काय होतं इथे? क्लिक ऑन ऍड सेल रेफरन्स. कोणते रेफरन्स? दिस. किती पाहिजे? लेस देन ऑर इक्वल टू 8000, राईट? कारण हे प्रोडक्शनच आहे. देन प्रेस ऍड. नेक्स्ट एक्स्ट्रा कॉस्ट सिलेक्ट करा. हे पण किती? लेस देन ऑर इक्वल टू 500, राईट? हेच होतं. देन प्रेस ओके. तर दोन्ही कंडिशन ऍड झालेले आहेत इथे. You will see all those condition. If you press solve, it will take some time. Mathematical formula वगैरे apply करून it will find out the answer. तर आता इथे तुम्ही बघू शकता, आधी काय व्हॅल्यूज होत्या? इथे 44,000 काहीतरी होतं, इथे 50,000 केलं त्यांनी. तर इथे किती, कसं बजेट अलोकेशन झालं पाहिजे बघा. 6502, 6552, 8562. देन इथे कसं झालं पाहिजे? 8062, 5162. आता हे, सो ऑल द परम्युटेशन कॉम्बिनेशन अप्लाय करून, और बाय डुइंग ऑल द कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन, इट हॅज कम अप विथ द सोल्युशन. राईट? सोल्युशन तुम्हाला इथे दिलेलं आहे. नाव यू कॅन अलोकेट युअर 50,000 टू ऑल दिस प्रोजेक्ट. म्हणजे जे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं होतं अमाऊंट 6000, ते तुम्ही या पूर्ण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता, म्हणजे या कॉम्बिनेशन मध्ये, राईट? देर वॉज अ एक्झाम्पल, असं लहान असताना ते पझल यायचे, राईट? 2 भाकरी आहेत, 5 पोर आहेत, त्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, तर ते कसं करणार? हे अशा कॉम्प्लेक्स ते इक्वेशन वगैरे लिहायचो आणि मग सॉल्व्ह करायचो. सेम थिंग हॅपन्स हिअर. इथं अजून थोडं कॉम्प्लेक्सिटी वाढून जाते. इथं कंडिशन पण तुम्ही सेट करू शकता, जसं तुम्हाला पाहिजे तसं कंडिशन, जसं अमाऊंट पाहिजे ती अमाऊंट, कंडिशन, फॉर्म्युला, हे सगळं डिफाईन करून तुम्ही प्रेस म्हणजे सॉल्व्ह करू शकता. क्लिअर? Okay, okay, solver. Okay, first of all let me restore the original value. Okay, chalo. So originally I had a 44,000.
लास्ट इयर माझं काहीतरी प्रॉफिट झालं, सो आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट अनदर 6,000 जे माझ्या प्रोडक्शन मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. दिस इज द मटेरियल कॉस्ट. जे काय असतील ते माझा आत्ताचा कॉस्ट आहे आणि मला 6,000 ने माझं बजेट वाढवायचं आहे. और कंडिशन घ्या किंवा सेल्स वाढवायचा आहे और मार्केटिंग बजेट वाढवायचं आहे, तर कोणाला द्यायचं? कारण मार्केटिंग तर तुम्ही ऑफलाईन करता, ऑनलाईन करता, इन्स्टा, फेसबुक, दिस दॅट जे काय असतील ते तुम्ही करता. मग प्रत्येकाचे कंडिशन्स लिहा राईट साईडला आणि मग बजेट जे काय अलोकेट, आधी 20,000 होते, आता तुम्हाला 40,000 इन्व्हेस्ट करायचं, तर ते कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, तर ते डिस्ट्रीब्युशनचं लॉजिक यू विल गेट इन द सॉल्व्हर. ओके, तर सिमिलरली आपल्याकडे 44,000 आहे and I want to invest another 5,000 which is 50,000. तर टोटल कॉस्ट माझी 50,000 झाली पाहिजे. तर what I will do is first of all select the total cost. कोणती, जसं गोल सेक मध्ये एक सेल सिलेक्ट करायचं आणि त्याला 50,000 करायचं, सेम प्रोसेस. सिलेक्ट दिस आउटपुट सेल, क्लिक ऑन वर आणि इथे सेट ऑब्जेक्टिव्ह मध्ये तो सेल सिलेक्ट होतो. हे बघा E10 दिसतंय, E10 आणि 2 व्हॅल्यू सेट करायची E10 मध्ये मला 50,000 जे काय माझं बजेट आहे ते. ओके, क्लिअर? इथे आता दिसत. आता नंतर बाय चेंजिंग व्हेरिएबल सेल, म्हणजे असे कोणते सेल सिलेक्ट करून ही व्हॅल्यू अचीव करायची आहे, हे कंडिशन अचीव करायचं. आय हॅव सिलेक्टेड मल्टिपल कंडिशन्स, राईट? इज एनीवन वेटिंग इन द okay, no, right? Okay. बाय चेंजिंग सेल कोण सिलेक्ट चेंज करायचे, मी हे पूर्ण सिलेक्ट केलं. हे इथून प्रोडक्शन कॉस्ट आणि एक्स्ट्रा कॉस्ट. ओके, फिक्स्ड कॉस्ट इट इज देअर बट कंडिशन इज ऑलरेडी सॅटिस्फाईड. फिक्स्ड कॉस्ट 2,000 पाहिजे, त्यामुळे कंडिशन ऑलरेडी सॅटिस्फाईड आहे. बघ राईट इथे हे बघा, फिक्स्ड कॉस्ट शुड रिमेन ॲट 2,000. कंडिशन ऑलरेडी सॅटिस्फाईड. कन्सिडर दॅट. एकदा कोणते सेल सिलेक्ट करायचं हे, मग अशा कोणत्या कंडिशन आहेत सब्जेक्ट टू कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट म्हणजे कंडिशन. मग ती कंडिशन डिफाईन केली. B9 कोण आहे, B3 आणि B9. हा 3 आहे, इथे 9 आहे, B मध्ये हा आहे. म्हणजे B3 to B9 हे सगळे किती पाहिजे, यांची मॅक्सिमम व्हॅल्यू 8,000 पेक्षा कमी पाहिजे, राईट? लेस दॅन ऑर इक्वल टू 8,000. म्हणजे 8,000 इक्वल टू 8,000 नाही तर लेस दॅन. क्लिअर? तर सिमिलरली आय हॅव रिटन सम अदर कंडिशन हिअर एक्स्ट्रा कॉस्ट साठी पण आपण वेगळ्या कंडिशन लिहिल्यात, विच इज D3 to D9. D इथे आहे, राईट? D3 D9 आहे. मग याची काय कंडिशन होती, इक्वल टू नाहीतर लेस दॅन 500, राईट? हेच कंडिशन होते आपलं. देन तुम्ही इथे बघू शकता प्रोडक्शन कॉस्ट, प्रोडक्शन 8,000. ओके, आणि एक्स्ट्रा कॉस्ट should not exceed 5,000, something like that. Then press OK. Solve करा तुम्ही इथे. It will take some time. तर इथे ऑलरेडी तुम्हाला 2 ऑप्शन देतात. ओरिजिनल सॉल्व्हरच्या व्हॅल्यू ठेवायच्या, ओरिजिनल ठेवायचं. दॅट इज आफ्टर. दिस इज इंटरेस्टिंग. इथे सॉल्व्ह झालेलं आहे. आधी वेगळ्या व्हॅल्यू होते, आता वेगळ्या व्हॅल्यू आहेत. इथे 50,000 झालेले आहे, तर त्याच्यानुसार ते काही ठिकाणी 4,000 दिले, काही ठिकाणी 6,000 दिले, काही ठिकाणी 5,000 दिले, मग इथे 7,000 आहे, इथे 8,000, इथे 6,000. बेस्ड ऑन द लॉजिक त्यांचं आधीचं काय प्रपोर्शन होतं, किती त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं ओव्हरऑल सेल्स मध्ये, तर त्या बेसवरती एक्सेल ऑलरेडी कॅल्क्युलेट्स. तर ते सगळे कन्सिडरेशन करून तुम्हाला आउटपुट देतो. असं नको व्हायला की ते 5,000 इन्व्हेस्ट करायचे आणि एकाच प्रोडक्टला दिलं. दॅट इज अनफेअर. म्हणजे बाकीच्यांना डज नॉट मेक सेन्स. तर मग इक्वली कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, तर एक्सेल टेक्स केअर ऑफ ऑल द अंडरस्टँडिंग. म्हणजे आधीचं त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, किती पर्सेंटेज मध्ये कमी जास्त व्हॅल्यू होत्या, किती कॉन्ट्रीब्युट करायचे, फिक्स्ड कॉस्ट किती होते आधी त्यांचं, हे सगळं विचार करून इट ऑलरेडी फिल्स द डेटा. ओके,
ऍड कंडिशन्स आहे ना तुमच्या बाय डिफॉल्ट येते. बाय डिफॉल्ट नाही ते ऍक्च्युली याच्या आधी मी फाईल सेव्ह करून ठेवलेली आहे ना, ते मागच्या बॅचची फाईल आहे, त्यामुळे तुम्ही रिफ्रेश करून परत लोड करू शकता. हा नाही, ऍड आणि ओके करू शकता. ओके केल्यावर ते डायरेक्ट लिस्ट दिसेल. ओके इथे सेल रेफरन्स मध्ये यू कॅन क्लिक अँड ड्रॅग इथे अँड ओके ठीक आहे, एवढंच हे सिलेक्ट झालं. पण यू अंडरस्टूड, हे सेल सिलेक्ट झालं and make it 800 here, 8 and then press add. Okay, cell reference box is empty or contents are not valid. Cell reference मध्ये तुमचा माऊसचा इश्यू आहे का? Okay, understood. हे व्हॅल्यूज आहेत. इथून तुम्ही एडिट करू शकता, ऍड करू शकता, चेंज करू शकता, डिलीट करू शकता, बाकीचे पण करू शकता. माझ्या ते का प्रॉब्लेम येत होता, बिकॉज इथे जेव्हा ऍड करतो ना, इथे ओके ब्लँक मध्ये ओके नाही घेते. शेवटचं असेल तर काहीतरी सिलेक्ट करा आणि प्रेस ओके करा. ब्लँक एक्सेप्ट करत नाही ते. ओके, क्लिअर एव्हरीवन हाऊ गोलसेक आणि सॉल्व्हर वर्क्स. यू डू प्रॅक्टिस, थोडं प्रॅक्टिस लागेल. डिपेंड्स, वेगवेगळे ऑप्शन्स, वेगवेगळे मेन्यू वरती डिपेंड करतं. बाय द वे काही ठिकाणी आन्सर्स पण वेगळे येतात. इफ इट इज ओल्डर व्हर्जन ऑफ एक्सेल, आन्सर पण वेगळे येतात. आणि नवीन व्हर्जन मध्ये, कारण अल्गोरिदम वेगळे आहे ना, जसं अल्गोरिदम वगैरे वापरतात, तर त्याच्यावरती ते खूप डिपेंड करतं. ओके, क्लिअर एव्हरीवन? आजचं लेक्चर कळालं सगळ्यांना काय झालं काय नाही, हाऊ इट इज गोइंग ऑन. थोडं ऍडव्हान्स आहे आय नो, बट ऍक्च्युली त्यामुळे आपल्याला ऑप्शन इनेबल पण करायला लागतं. दॅट इज नॉट फॉर एव्हरीडे युजर. असं नाही की ते रेग्युलर तुम्ही वापरू शकता. इट हॅज बिट लर्निंग कर्व, थोडं लर्निंग कर्व आहे, त्याला लागेलच तुम्हाला. ऑनलाईन इवन फॉर द फर्स्ट टाइम, आय नो आपण थोडं पुढे गेलोय, बट तुम्ही जर रिवाइज केलं, इफ यू हॅव एनी इश्यू मे बी वी कॅन डिस्कस सेपरेटली, और जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघून घ्या आणि मग वी कॅन डिस्कस समथिंग. ओके, क्लिअर एव्हरीवन? Yes, sir. Sir, we have an option that set objective, okay, and if we don't have any values in that table, so will it populate? Yes, you need to populate set values, then value of 50,000, as in you can put a 50,000, that's a target value. Okay, it means like only object, if we set it, then it will show all the values remaining on, right? Yes. No. Sir, Okay, Sushant. Yes. इथं सॉल्व्हर ऍड इन हे करायचं ना? हा, सॉल्व्हर अँड ऍडिंग. ओके, ते अनालिसिस टूल पॅक वगैरे त्याची काही गरज नाही आहे ना? Yes, that's what I said. अल्गोरिदम आहेत ते तुम्हाला जसं आन्सर पाहिजे, जसं कंडिशन पाहिजे, त्यानुसार ते चेंज होतात. सॉरी, आय डिडंट गेट यू. हा सुशांत, बोला काय म्हणले तुम्ही? अनालिसिस टूल. हा, येस, टूल पॅक अँड सॉल्व्हर यू नीड टू इनेबल. अनालिसिस टूल पॅक ना? हा. ओके. Yes, sir. Get it. Data analysis. Okay then. Good. So you can practice now. Okay. Okay. Thank you, sir. Okay. Thank you. Thank you all for your time. Hello. Thank you, Online. sir. Thank you. Bye. I will disconnect the call. Okay.